नमस्कार मंडळी. राजकारणात प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं. कोणाला राज्याचं नेतं व्हायचं असतं तर कोणाला मुख्यमंत्री. आपले औष्याचे आमदार अभिमन्यू पवार यांना सुद्धा एक सवय लागली आहे. त्यांना वारंवार आपली तुलना बारामतीच्या पवारांशी करायला आवडतं. त्यांना वाटतं की आपणही बारामती पॅटर्न राबवतोय, आपणही तितकेच भारी आहोत. पण साहेब, बारामतीचा नाद करणं सोपं नाही. नुसती पॉवर असून चालत नाही, तर त्या पॉवर मागे प्रचंड संवेदनशीलता असावी लागते. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या कौतुक करायला नाही तर तुम्हाला आरसा दाखवायला आलोय. कारण जेव्हा तुम्ही चांगलं काम केलं तेव्हा याच मराठवाडा नेत्याने तुमची पाठ थोपटली होती. पण आज आमचं तत्व साधं आहे. जेव्हा नेता चांगलं काम करेल तेव्हा त्याचं कौतुक करायचं आणि जेव्हा नेता चुकीचं वागेल त्याला प्रश्न विचारायचा. आज चर्चा राजकारणाची नाही तर हरवलेल्या माणुसकीची आहे. औसा मतदारसंघातील बडूरमध्ये बाहेरचा नेता येऊन मदत करतो आणि तुम्ही गायब असता. तुमचा जुना मित्र सोयीनुसार अफजल खान होतो आणि देवाला दिलेलं वचन तुम्ही सोयीनुसार विसरता. नेमकं काय चाललंय औषध? चला उलगडा करूया. मंडळी, विषयाची सुरुवात आपण त्या घटनेने करूया ज्या घटनेने औसा मतदारसंघाची मान शर्मेने खाली गेली. तुम्ही स्वतःला मिनी मुख्यमंत्री म्हणवता आणि बारामतीशी तुलना करताना मग बघा फरक काय असतो. नुकतीच बडूरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली. तुमच्याच मतदारसंघातील लिंगायत समाजाचा एक निष्पाप शिक्षकाचा निर्घुण खून झाला. ते हस्त खेळतं कुटुंब उघड्यावर पडलं. मुलं पोरकी झाली. अशा वेळी त्या कुटुंबाला सर्वात जास्त गरज कोणाची होती? त्यांच्या स्थानिक लोकप्रतिनिधीची. होय, म्हणजे तुमची. तुम्ही तिथे जाऊन त्यांच्या पाठीवर हात ठेवणं अपेक्षित होतं. पण साहेब, तुम्ही तिथे गेलात का? नाही. तुम्ही तिथे फिरला सुद्धा नाहीत. पण तिथे एंट्री झाली ती बारामतीचे पवार, रोहित पवार यांची. जिल्हा वेगळा, मतदारसंघ वेगळा, पण तरीही ते बडूरला आले. ते नुसते आले नाहीत तर त्यांनी कुटुंबाला पोटाशी धरलं, त्यांचे अश्रू पुसले आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष आर्थिक मदत केली हो. मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली साहेब. याला म्हणतात बारामती पॅटर्न. पवार आडनाव लावून कोणी पवार होत नसतं. त्यासाठी काळजाचं पाजर असावं लागतो. आज बडूरचे ते लिंगायत कुटुंब आणि औष्याची जनता विचारते की बारामतीचे पवार मदतीला आले तेव्हा औष्याचे पवार काय करत होते. तुलना करायचीच असेल तर कामाची आणि संवेदनशीलतेची करा. संवेदनशीलतेचा अभाव एकीकडे आणि राजकीय सोयीचा कळस दुसरीकडे. तिसरा मुद्दा आहे तुमच्या बदललेल्या भूमिकेचा. सध्या औषध तुमच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीचे नेते अफसर शेख यांची तुलना अफजल खानाशी केली जाते. साहेब, जरा मागची विधानसभेची निवडणूक आठवा. तेव्हा हेच अफसर शेख तुमचे सहकारी होते, तुमच्या सोबत युतीत होते. तेव्हा एकाच मंचावर तुम्ही त्यांच्या गळ्यात गळा घालून फिरत होतात. तेव्हा तुम्हाला त्यांच्यात अफजल खान दिसला नाही. आणि आज राजकीय भूमिका बदलली की लगेच ते अफजल खान झाले. मंडळी, यालाच सोयीचं राजकारण म्हणतात. जेव्हा गरज होती तेव्हा भाई भाई आणि आता गरज संपली की तू कसाही. ही दुटप्पी भूमिका औषधाच्या संस्कृतीला शोभत नाही. विरोधक असेल तरी सन्मान राखला पाहिजे. ही महाराष्ट्राची परंपरा आहे. अफसर शेख याच मातीतले आहेत. त्यांच्यावर अशी खालच्या पातळीची टीका करणं तुम्हाला शोभत नाही. आता बोलूया तुम्हाला विसर पडलेल्या संघ संस्कृतीबद्दल. तुम्ही स्वतःला मिनी मुख्यमंत्री समजता, त्यामुळे कदाचित तुम्हाला आता बाकीचे नेते लहान वाटू लागले आहेत. परवाच्या सभेत हे प्रकर्षाने जाणवलं. व्यासपीठावरून भाषण करताना
तुम्ही देशाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी साहेबांचा उल्लेख नितीनजी असा केला. गडकरी साहेब हे वयाने आणि कार्याने हिमालय एवढे आहेत. भाजप आणि संघाच्या संस्कारात तर वडीलधाऱ्यांचा सन्मान हा पहिला धडा असतो. त्यांना साहेब किंवा माननीय म्हणण्यात तुमचा मोठेपणा दिसला असता. सत्तेच्या धुंदीत विनम्रता विसरली जाते का, हा प्रश्न आता जनतेला पडलाय. आता वळूया विकासाच्या मुद्द्याकडे. तुम्ही गावोगावी सांगताय की पाणंद रस्ते मीच केले, मीच शिल्पकार. नक्कीच तुमचेच प्रयत्न असतील, पण साहेब या योजनेची मूळ संकल्पना आणि मॉडेल हे दिवंगत लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब आणि तत्कालीन लातूरचे जिल्हाधिकारी डवले साहेब यांचं होतं. हे सत्य लपून चालणार नाही. मूळ शिल्पकाराचा उल्लेख करून पुढे गेला तर तुमची उंची कमी होणार नाही. दुसऱ्याच्या आयत्या पीठावर रेगावडून स्वतःला विकास पुरुष म्हणून घेणं आता थांबवा. तसेच उड्डाण पुलाच्या बाबतीत आधी विरोध आणि आता पाठिंबा असा जो तुमचा तुगलकी कारभार सुरू आहे, त्यामुळे जनता गोंधळली आहे. आता शेवटचा आणि सर्वात मनाला लागणारा मुद्दा. माणूस माणसाला फसवू शकतो पण देवाला नाही. किल्लारी साखर कारखाना सुरू झाला, आनंद आहे, पण त्यामागे तुम्ही दिलेला शब्द आठवतोय का? कारखाना सुरू होण्याआधी तुम्ही किती भावुक झाला होतात. तुम्ही म्हणाला होतात ज्या दिवशी या कारखान्यातून साखरेचं पहिलं पोतं पडेल त्या दिवशी मी अभिमन्यू पवार निळकंठेश्वराच्या मंदिरात जाऊन साष्टांग दंडवत घालेन. आज कारखान्यातून साखरेची हजारो पोती बाहेर पडली आहेत, पण तुमचा तो दंडवत अजून बाकी आहे. कामाच्या गडबडीत विसर पडला असेल असं समजू, पण ज्या दिवशी देवाची शपथ घेऊन तुम्ही जनतेच्या भावनाचा हात घातला त्या देवाला असं विसरणं बरं नव्हतं. साखर गोड निघाली असेल, पण हा अपूर्ण राहिलेला नवस आणि वचनभंग औशेकरांना खटकतोय. मंडळी, हे सगळं सांगण्यामागचा उद्देश कोणाला दुखवणं हा नाही, तर आरसा दाखवणं हा आहे. एकीकडे बारामतीशी तुलना करायची पण त्यांच्यासारखी माणुसकी दाखवायची नाही. दुसरीकडे सोयीनुसार युतीतल्या मित्राला शत्रू ठरवायचं. तिसरीकडे देवाला दिलेलं वचन विसरायचं आणि वरून ज्येष्ठ नेत्याचा एकेरी उल्लेख करायचा. अभिमन्यू पवार साहेब, जनता विश्वास कमवणं सोपं असतं, पण तो टिकवून ठेवणं कठीण असतं बरं का. बडूरच्या त्या कुटुंबाला तुम्ही आधार दिला असता तर तुमची उंची नक्कीच वाढली असती, पण ती संधी तुम्ही गमावली. तुम्हाला काय वाटतं मंडळी? फक्त तुलना करून नेता मोठा होतो की संवेदनशीलता दाखवावी लागते? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की मांडा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम. अखंड 40 वर्षांचा प्रवास, जनतेचा विश्वास, लोकशाहीचा श्वास. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचारांना फास, आधुनिकतेची धरून कास. दैनिक मराठवाडा नेता जे लातूरात तेच नांदेड, बीड, हिंगोली, धाराशिवसह महाराष्ट्रात आणि देशात. सर्वांचा चाहता मराठवाडा नेता. यूट्यूब, फेसबुक सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.